आज की इस महफिल में यहाँ मौजूद जिन्होंने यहाँ बहुत सारे मेरे बारे में कहा, सच है झूठा है उनपे पर राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के विधानसभा के अध्यक्ष मेरे वरिष्ठ सहकारी मोहम्मद भाई मेमन, उदय जी बापा, गणेश पाटिल, वल्लभभाई जोशी, अभिषेक पाटील, व्यासपीठात उपस्थित असलेल्या मुरलीच्या माजी सरपंच, अपने इस सब इलाके के अपने गांव के अध्यक्ष मुंशी मोहम्मद हुसैन कमरेन माहिमकर जी, मंसूर भाई, मुन्ना भाई पुष्पानी जी, विशाल भाई दर्जी, इकबाल अहमद, यासीन नजीर, ये हसन सईद यानी ये पीछे बैठे हो मुस्तफीक इब्राहिम अर्जुबेगी, इस पुलिस गांव के आए हुए सब सदर, सम्मानित सब प्रतिष्ठित नागरिक, यहाँ पे आए हुए मेरे इस इलाके के सब साथी, हमारे बुजुर्ग पत्रकार मित्र, भाई और बहनों, शुरू से आप सबका तहे दिल से मैं शुक्रिया अदा करता हूँ कि आपके इस कौम के लिए कुछ काम करने का मौका आपने मुझे दिया। हालांकि 39 साल की मेरी राजनीति में सेक्युलरिज्म का विचार सामने लेकर शिवशाहू फुले अम्बेडकर की सामाजिक क्षमता, यही मेरी राजकीय जीवन की आइडियोलॉजी है। जब तक सांस है तब तक ये आइडियोलॉजी कायम रहेगी। सबको साथ लेकर जब चलने का हम निर्णय लेते हैं, अजीत दादा के नेतृत्व में वही निर्णय लेकर सब लोग की तरक्की करने के लिए जो कुछ राज्य शासन केंद्र शासन के माध्यम से करना है वो करने की कोशिश करने के लिए हम इंडिया में शामिल हो गए। हमारे मुफ्ती साहब का भी बयान, अपना उनका ख्याल यहाँ पे मैंने सुना। मोहम्मद भाई कुछ क्या टॉनिक लेके आए थे मुझे मालूम नहीं, राजा हरिचंद्र करके मुझे मंसूर भाई ऐकू द्या, ऐसा काय करता मराठी सांगते ऐसा काय करता, बिलकुल जागेवरच येते आता हात गोला करता का आपला ऐसाच पाठवतो घरात आहे आपल्याला काय मालूम नाही। त्यामुळे आज आपल्या समाजाचं एक चांगली वास्तू बोलीच्या परिसरामध्ये उभे, सर्व समाजाला समावेशक व्हायचं काम करण्याची मानसिकता दाखवल्याच्या नंतर अनेक गोष्टींची पूर्तता आपल्याला करता येऊ शकते। मला मोहम्मद भाई या ठिकाणी आवर्जून सांगायचं आहे, कारण आज बहुजन समाजातले सुद्धा सगळे या भागातील नेते या ठिकाणी उपस्थित आहेत। सार्वजनिक सरोखा मनामध्ये ठेवत आपण काम करण्याचा प्रयत्न केला तर समाजाचं स्वास्थ्य टिकतंच, पण आपल्या परिसराला निसर्गाने जे वरदान दिलेलं आहे त्या वरदानाचा योग्य पद्धतीने रूपांतरित क्रय शक्तीमध्ये करत आपल्याला मोठ्या प्रमाणावरती रोजगाराची निर्मिती त्या निमित्ताने करता येऊ शकते। एनडीएमध्ये सहभागी झाल्याच्या नंतर हा सभागृहाला मला निधी देतात, नसतो घालून तर नसल्या जातात। निवडणुकीत काय घडलं त्याचा मी वापर करणार, पण मला एक कळलं नाही, मी विसरलो नाही असं तुम्ही कशाच्या आधारित विसरलो नसतो तर मग गेल्या सव्वा वर्षात अल्पसंख्याक समाजासाठी पूर्वी इतक्याच पद्धतीने मी काम केलं त्याच्याबद्दलच्या शंकेला वाव कोणाला तरी निर्माण करतो। जो हो गया सो हो गया। आता हर्षदभाई सारखे कधी कानाला लागून काय माझ्याबद्दल सांगतील मला माहिती आहे, आता ऐकायचं की नाही टीका टिप्पणी करत असताना विचाराची देवाणघेवाण होऊ शकते, वैचारिक देवाणघेवाण होऊ शकते, पण व्यक्तिगत पातळीवरती टीका टिप्पणी करत आयुष्यभरामध्ये ज्यांनी मदत घेतली त्यांनी किंवा तेवढं तरी संयम बाळगायला पाहिजे असं माझं व्यक्तिगत त्या निमित्ताने। गणेश पाटील माझ्या आयुष्यामध्ये मी टीका सहन करतो, एक दादा कधी प्रत्युत्तर दिलं नाही, देणारही नाही। नाहीतर तुम्ही जे अंजुमन इस्लामचा उल्लेख केला त्याची एक शाळा रानोलीच्या परिसरामध्ये निर्माण झाली, त्यावेळेला त्याने मला सांगितलं कोणतरी गुन्हा दाखल करत आत आणायची पाय आहे, तर कुछ भूल गए लेकिन क्या करूं, गए तो गए, भूल गए
लेकिन मेरा जो इंसान के नाते मेरा जो काम करना था वही इंसान के नाते मैंने काम करने की जिम्मेदारी निभाई, ये भी मुझे यहाँ से मुझे होत राहत असतं। शेवटी एखाद्या व्यक्तीच्या मनातलं मत म्हणजे काय सारा समाजाचं मत असं मी माझ्या आयुष्यभरामध्ये कधी मानलं। शेवटी लोकांच्या हिताची जपणूक करण्यासाठी आपण जे काही काम केलं पाहिजे ते करण्याची भूमिका आपण घेणं हेच खरं निखारपणाने काम करणाऱ्या राज्यकर्त्यांचं कर्तव्य त्या ठिकाणी ठरू शकतो। आज आपण पाहू शकतो, तुम्ही उल्लेख केला मुंडे स्कूलचा। मुंडे स्कूलच्या बाबतीमध्ये जेव्हा जेव्हा आपण सांगितलं तेव्हा तेव्हा मला जे करता आलं ते मी करण्याचा प्रयत्न केला। त्यानंतर सुद्धा आपण म्हणत होतो की आपण एकत्रितपणाने बसू किंवा काय करू, जसा निर्णय आपल्या सर्वांचा असेल त्याच्यामध्ये माझ्या मनात दुमत काय कारण मला सुद्धा या संदर्भामध्ये काही उच्चस्तरीय नेत्यांच्याकडून सुद्धा वेगवेगळी भूमिका हे सगळे एका अर्थाने कशामध्ये करता येईल याच्याबद्दल सांगण्यात आलं होतं, पण माझी स्वच्छपणाची भूमिका राहिली की इथल्या बहुसंख्य माझ्या मुस्लिम समाजाच्या सहकार्याचे पाहिजे ते करण्याची भूमिका माझ्याकडे निभावली जाईल। काही वेळेला काही कायदेशीर अडचणी असतात, त्याच्याचा काही मार्ग काढायचा असतो। अंजुमन इस्लाम ही संस्था सुद्धा 100 वर्षापूर्वी स्थापन झालेली संस्था आहे आणि त्याच्यामुळे मी 2010 सालामध्ये 2010 यानी 15 साल के पहिले 50 लाख की राशी मिळाली। आता आमचा अफजल इथं आहे, तो व्यापारी आहे, 15 वर्षीचे 50 लाख म्हणजे आताची किती हिशोबाने सांगा, हिसाब तो कर सकते हो कि नहीं अफजल भाई? वो वहां से बोल रहे 2 करोड़ 2 करोड़ नहीं 10 गुना वो उसकी ज्यादा कीमत हो गई है, क्योंकि डॉलर की कीमत क्या हो गई है, पोर्ट की कीमत क्या हो गई, आपको सबको मालूम है। इतनी राशि मैंने उस जमाने में दी थी 2010 में, कोई किसी ने मुझे मेरे पास मांगी भी नहीं। माझ्या मनामध्ये होतं ते मी प्रामाणिकपणाचं। आता या संस्था शैक्षणिक संस्था जुन्या आहेत, आपल्या सर्व समाजातल्या नवीन तरुण होतकरी मुलांच्या दृष्टिकोनातून आपल्याला अनेक काही गोष्टी करता येण्याच्या दृष्टिकोनातून आहे। अशा वेळेला स्थानिक पातळीवरती याच्यामध्ये वादविवाद प्रवाद निर्माण होणं हे निकोपपणाने समाजाच्यासाठी काम करणाऱ्या शैक्षणिक संस्थेला ते काही योग्य असं मला स्वतःला काय त्या ठिकाणी वाटतं। आपण कसा एकत्रितपणाने बसायचं असेल तरी बसून नियमाने कायदेशीर कारवाई करण्याच्या संदर्भामध्ये सूचना द्यायच्या असतील त्याही देता येतील, पण त्या शैक्षणिक संस्था जर काही चालू झाल्या नाही तर पुढची पिढी आपल्याला आयुष्यात कधी मार्ग पाहिजे। हा प्रश्न तुमच्याने माझ्या व्यक्तिगत भागाचा नाही, तुमच्याने माझ्या व्यक्तिगत प्रतिष्ठेचा प्रश्न राहू शकत नाही। तर नव्याने जन्माला आलेल्या पिढीचं उद्याचं भवितव्य ज्या शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून घडणार आहे त्यांच्या भवितव्याचा विचार करत व्यापक अर्थाने या संदर्भाकडे बघण्याची आवश्यकता ही खूप मोठ्या प्रमाणात। कुठलीही शैक्षणिक संस्था असो, अंजुमनची असो, मुंडे स्कूलची असो, अनेक शैक्षणिक संस्था आपल्या सगळ्या परिसरामध्ये आहे आणि सुदैवाने आज 18व्या लोकसभेमध्ये गेल्याच्या नंतर देशाच्या गृहमंत्री अमित भाई शहांच्यामुळे पेट्रोलियम अँड नॅचरल गॅस कमिटीचं स्टँडिंग कमिटीचं अध्यक्षपद एका खासदाराला इंडियाने दिलेला आहे, तो सुनील तटकरे आहे। हे त्याच्यातून आज आपण अनेक शैक्षणिक संस्थांच्यासाठी अनेक वेगवेगळ्या समाजासाठी जिल्हा स्तरावरच्या तालुका स्तरावरच्या समाजाच्या समाज मंदिरासाठी मोठ्या प्रमाणावरती व्यापक अर्थाने आपण निधी पोहोचतो। आज मगाशी तुम्ही उशीर आला, शेवटमध्ये 2 प्राथमिक शाळांच्या मध्ये मी नगरपालिकेच्या कार्यक्रम नगरपालिकेची प्राथमिक शाळा एक खासदार त्या ठिकाणी जातो का जातो तर नगरपालिकेच्या शाळेतलं शिक्षण सुद्धा मोठमोठ्या शैक्षणिक संस्थेच्या तोलामोलाचं नगरपालिकेच्या शाळेचं शिक्षण असलं पाहिजे। या भूमिकेसाठीच त्या सगळ्या नगरपालिकेच्या शाळेमध्ये 750 पट शिवधन शहरामध्ये आहे, सगळीकडे डिजिटल बोर्ड आहे, सगळीकडे कॉम्प्युटर पहिलीपासून शिकणाऱ्या मुलांना सुद्धा कॉम्प्युटर त्या ठिकाणी दिलेले आहेत आणि शाळेच्या इमारती अशामध्ये आपण करतो की माध्यमिक शाळेच्या इमारतीच्या थोड आज नगरपालिकेच्या शाळा आपण त्या ठिकाणी करण्याची करतो। माझ्या सांगण्याचा मतित अर्थ आहे की मला माहिती आहे की पुढच्या 2-10 वर्षात आपल्या सगळ्या परिसरामध्ये नेमका काय बदल घडणार। शपथ घेऊन सांगतो की पुढच्या 2-5 वर्षामध्ये आपल्या सगळ्या परिसरामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात औद्योगिकरण येईल, पण ते प्रदूषण विरहित असेल। इथे येणारा रोजगार, इथे येणारं पर्यटन टिकलं पाहिजेच। ताईताने माझा प्रयत्न आहे की जे रोरो सर्व्हिस जाते त्या रोरो सर्व्हिसचा थांबा एकतर या मधल्या पट्टीमध्ये दिघीचं मंदिर असेल तर तिथे किंवा कुठे होऊ शकतो तो आता पहिल्यापासून थांबला गेला पाहिजे आणि नवीन सुद्धा रोरो जेटीच्या बाबतीमध्ये आज आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करतो आहोत। याचं कारण मुंबईचा पर्यटक आला तर तो कशाची तवानं बाळगता त्या ठिकाणी खर्च करत असतो,
त्यामुळे आज आपल्याला या व्यवसायाच्या माध्यमातून जेवढं काय मिळत असेल त्याच्या दुप्पट तिप्पट त्या ठिकाणी मिळू शकत आहे. कारण हा सगळा ब्लू व्हर्जिन बीच अगदी दिघीच्या सोडल्यानंतर नानवेल असेल, आदगाव असेल, सर्वे असेल, आदगाव असेल, ते अगदी वेळाच असेल, दिव्याकर असेल, ते आपण भरतकल पासून जातो तर अगदी बागपांडाच्या डोकापर्यंत इथला निसर्गरम्य समुद्र किनारा आहे. तोंडवील आणि आरासरीच्या परिसराच्या मध्ये गेल्यानंतर विहंगम असा अरबी समुद्राचं दर्शन घडत असतं. त्यासाठी येणाऱ्या पर्यटकांची संख्या खूप मोठ्या प्रमाणावरती वाढणार. त्याच्यासाठीच आपण 1500 कोटी रुपयाचा आगरदांडा ते दुर्गंडी पुलाचं काम घेतलं. सुरुवात झाली, नॅव्हिगेशनच्या कामाला निधी दिला, मध्ये ती अलाइनमेंट बदलली गेली, ती पुन्हा त्या मार्गे आपण नेण्याचा प्रयत्न केला. माझ्या सांगण्याचा मतितार्थ असा आहे की मोहम्मदभाई या सगळ्या पुढच्या कालावधीमध्ये आता आपल्याला मुस्लिम समाजाच्या तरुणांना आखाती राष्ट्रात जावं लागणार नाही. खेड्यापाड्याप्रमाणे हिंदू समाजातील बहुजन समाजातील मुला मुलींना त्याच्या पुढे जन्माला यायचं इथंच, शिकायचं, उच्च शिक्षण, चांगलं शिक्षण इथंच, आणि आयुष्याची रोजरोटी करत आपल्या स्वतःचं स्थान उभं करायचं ते सुद्धा इथंच. या पद्धतीने पुढच्या कालावधीमध्ये आपल्याला रोजगाराची निर्मिती झालेली याच्यासाठीच पाठबळाची आवश्यक. मी जे सांगत होतो लोकसभेच्या वेळेला एक संधी द्या, कारण आता मिळालीच तर मी गेलो, त्याचा फायदा झाला. 40,000 कोटी रुपये मोदी साहेबांनी मला दिघी औद्योगिक वसाहत डेव्हलप करण्यासाठी दिले. त्याच्यामुळे आज दिघी या परिसर, माणगावच्या परिसरामध्ये आपण बघा की एक महिनाभरामध्ये प्रेस कॉन्फरन्स घेईल, त्याला तुम्ही चकित व्हाल की रोजगार स्थलांतरित रोखण्यासाठी सुनील तटकरेंनी 18व्या लोकसभेमध्ये गेलेलं काय काम आहे हे तुम्हाला मी पुढच्या कालावधीमध्ये दाखवेल. त्याच्यातून अशा गोष्टींची आवश्यकता. हे समाज मंदिर तुम्ही आज 18 गाव मुस्लिम समाजासाठी मागितले. मनसुरभाई, माझी अपेक्षा एवढीच आहे मुफ्ती साहेब की हे खाली फक्त सभेच्या पुरतं मर्यादित नसतं. इथून समाजाच्या उन्नतीसाठी, तरुणासाठी, माझ्या मुस्लिम भगिनींच्यासाठी आपण नेमकं आणखी काय काय करू शकतो त्याचा जर काय प्रयत्न झाला तर या हॉलचा उपयोग सत्कारणी झाला असं मला बोर्लीसारखं ठिकाण आता पंचकृत हे महत्वाचं केंद्र आहे. इथे आता आपण एक मोठे अतिशय उत्तम पैचं भक्त निवास बनवतो. इथेही अशाच पद्धतीची ज्यावेळेला होईल त्यावेळेला याच्यातून या सगळ्या परिसरातल्या भूतपूर्व असलेल्या माझ्या माय माऊलींच्या साठी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावरती आपल्याला काम निश्चितपणे करतो. मी तर नेहमीच उल्लेख करतो की माझ्या मुस्लिम समाजाच्या भगिनी अतिशय उत्तम पद्धतीने सुरू आहे. हिंदू समाजामध्ये सुद्धा मोदक केले जातात, अनेक गोष्टी केल्या जातात. तसं मुस्लिम समाजातल्या सुद्धा माझ्या भगिनी खूप मोठ्या प्रमाणावरती आज वेगवेगळ्या व्यवसायामध्ये त्या ठिकाणी होऊ शकतात. त्या सगळ्याचं जर काय प्रक्षेपणाचं केंद्र कुठं असेल तर ते बोर्लीमध्ये झालं. माझी हीच अपेक्षा है मुफ्ती साहब, आप तो सबको दुआ देते हैं, आपका दुआ मुझे भी मिल गया था 2002 के जमाने में. आता माझी आपल्याला एवढीच विनंती है कि ऐसे कुछ प्रोग्राम हम रखे सामने. राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के तरफ से अल्पसंख्यक माइनॉरिटी का डिपार्टमेंट अभी राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी का है, प्रॉपर्टी के ऊपर हमें जिम्मेदारी. मुश्ताक भाई को हमने मौलाना अब्दुल कलाम आजाद महामंडल का भी अध्यक्ष वापिस. ऐसे सारे कुछ योजनाएं जिसका फायदा लेकर हम हमारे समाज के, कौम के बच्चों के लिए, महिलाओं के लिए कुछ अच्छे तरह से काम कर सकते हैं. या करण्यासाठीच पुढच्या कालावधीमध्ये वेगवेगळे प्रस्ताव आपण त्या ठिकाणी द्यावेत. आता मोहम्मदभाई सारखा गोड माणूस कधी कार्यक्रमात गेल्यावर कधी काय मागे त्याचा काय भरोसा नाही, पण तो एकदा मागून थांबत नाही. मी आलो तर माझ्या गाडीत बसतात आणि माझ्या पाठीमागे एवढा भुंगा लावणार काय इथे येईपर्यंत काय काय माझं डोकं फिरेल मला सांगते. म्हणजे मी चांगल्या अर्थाने बोलतो फिरतो की हे झालं पाहिजे, ऐसा जायला पाहिजे, वैसा जायला पाहिजे, या केला तर बेस होईल, त्या केला तर बेस होईल, असं सांगते का, बाकी काय सांगत नाही. तसं ताई आली का ताईला ते सांगणार, भाई आले का भाईला सांगणार. हे शेवटी त्यांच्या व्यक्तिगत नाही तर समाजाच्या व्यापक हितासाठी ते सांगत असतात. आणि म्हणून त्या पद्धतीने आपल्याला काम करण्याची आवश्यकता नक्कीच पुढच्या कालावधीमध्ये आहे. आपण जे जे काही सांगाल अल्पसंख्याक समाजासाठी सुद्धा आपण मोठ्या प्रमाणावर निधी मधल्या कालावधीमध्ये प्रत्येकचा सहभाग घेऊन त्यामुळे अनेक ठिकाणी कामं झाली, काही ठिकाणची राहिली असतील त्याला सुद्धा गती पुढच्या कालावधीमध्ये नेण्याचा प्रयत्न नक्कीच त्या ठिकाणी केला जाईल. एवढंच आजच्या कार्यक्रमाच्या प्रसंगी या ठिकाणी सांगतो. आणि एकोणीस गावांतील आपले आए हुए हमारे सब सदस्य और हमारे सब प्रतिष्ठित नागरिक त्यांना मी मनापासूनच्या शुभेच्छा देतो. वास्तू सुद्धा देखणी उभी केलेली
नजाकत इसकी और ही है. आता दोन शेरो शायरी म्हटल्यावर पण असं काय तुम्हाला शेरो शायरी धोरण येते असं काही नाही. आपला निवून आणल्या तसं बोलतात. खरा बोलला तर असं काय लहान लहान करता का मला काही समजा नाही. पण काही माणसं अशी आहेत की ते अतिशय उत्तम पद्धतीने मी त्याला क्रिकेटचे सामन्याला येतो ना बस रे बस उनका तो चलता ही जाता रहता है. वो सक्सेस वहाँ पे चालू रहता है, थम रुकता ही नहीं. सही है ना महबूब? मैंने देखा भी नहीं था, उनको देखकर मैंने नहीं कहा. हमारे लिए कितना ये दिल में है विचार ये सोचने के लिए तुम देखो. त्यामुळे आपल्या सर्वांनाच मनापासून हार्दिक शुभेच्छा. आमचे पासून सगळे नेते मंडळी आले. या सर्वांनी म्हणूनच एकत्रितपणानं काम करायचं ठरवलं. आपल्या सगळ्या परिसराचा चेहरा म्हणा नक्कीच त्या ठिकाणी बदल जाईल एवढं त्याच्या कार्यक्रमाच्या प्रसंगी सांगतो. एका चांगल्या सुंदर इमारतीचं लोकार्पण झालं असं जाहीर करतो और उम्मीद रखता हूँ कि आने वाले दिनों में यहाँ कुछ ना कुछ करने का मौका मुझे नहीं तो आपकी बेटी अदिति को नहीं तो आपका बेटा अनिकेत को आप देंगे और ऐसी तरह से क्या मौका देंगे कि कौम की तरक्की के लिए हमने यहाँ भी आकर कुछ अच्छा काम किया है. जो समाज परिवर्तन के लिए दिशा देने का काम हमारे तरफ से हो जाएगा. इतनी यहाँ पे बात करता हूँ. अल्लाह ताला से दुआ करता हूँ कि जो जो कुछ लोगों के लिए मैं बोलता हूँ सब लोगों के, चाहे हिंदू हो, हमारे मुस्लिम समाज के हो, क्रिश्चियन के हो, हमारे सिख समाज के भी हो, सबके लिए जो जो कुछ काम करने का मौका मुझे मिलता है हर काम में मुझे सक्सेस वहाँ पे मिले ताकि लोगों के काम का करने का एक तरह से मौका मुझे मेरे परिवार को राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी को आने वाले दिनों में मिलता रहे. इतनी दुआ आपके पास करता हूँ. आपका आशीर्वाद मिलते रहे. फिर दोबारा पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे अभिनंदन. जय हिंद जय महाराष्ट्र. आपल्या सर्वांसाठी आज या उद्घाटन सोहळ्यामध्ये हजर देवळ घातले त्यांच्यासाठी जेवणाचा बंदोबस्त केलेला आहे. तरी आपण सर्वांनी जेवणाला लागून झाले. मी आज आमचे तडकरे साहेब यांचा खूप आभार मानतो. सर्व पदाधिकारी जेव्हा राहिले त्यांचा आभार मानतो. शासकीय अधिकारी त्यांचा आभार मानतो. पत्रकार परिषदेचा आभार मानतो. आणि प्रत्येक गावाचे आलेले सदस्य सेक्रेटरी हो इतर अधिकारी कार्यकर्ते आले त्यांचा मी अमर्त्य श्रेय करतो. तुम्हाला भेटेल तुम्हाला